महापालिकांच्या निवडणुकांसाठीची प्रारूप प्रभाग रचना अंतिम झाली आहे। राज्य सरकारने 29 पालिकांची प्रारूप प्रभाग रचना निवडणूक आयोगाला पाठवली आणि त्यामुळे डिसेंबरमध्ये निवडणुका आणि नवीन वर्षामध्ये नवे महापौर विराजमान होणार हे जवळपास निश्चित झालंय। मनपा निवडणुकींची प्रारूप प्रभाग रचना अंतिम। 25 ऑगस्टला प्रारूप प्रभाग रचना जाहीर होणार। नव्या वर्षात 29 मनपांमध्ये नवे महापौर। राज्यातील अनेक महापालिकांच्या निवडणुका मागील काही वर्षांपासून रखडल्या होत्या। वेगवेगळ्या कारणांमुळे राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका रखडल्या होत्या। आता या महापालिकांच्या निवडणुका होणार हे निश्चित झालंय। महापालिकांच्या निवडणुकासाठीची प्रारूप प्रभाग रचना अंतिम झाली आहे। राज्यभरातील तब्बल 29 महापालिकांची प्रारूप प्रभाग रचना तयार करून राज्य सरकारने ती निवडणूक आयोगाकडे पाठवली आहे। निवडणूक आयोग ती जाहीर करेल आणि त्यावर लोकांकडून हरकती सूचना मागवल्या जातील आणि त्यानंतर हरकती सूचनांचा विचार करून अंतिम प्रभाग रचना जाहीर होईल। त्यामुळे आता खऱ्या अर्थानं राज्यात महापालिकांच्या निवडणुका होणार हे निश्चित झालंय। राज्य सरकारकडून प्रारूप प्रभाग रचना सादर करण्यात आली आहे। 23 ते 25 ऑगस्ट पर्यंत प्रारूप प्रभाग रचना जाहीर होणार आहे। 15 दिवस प्रभाग रचनेवर हरकती आणि सूचना घेतल्या जातील। आयोगाकडे सुनावणी घेऊन 10 दिवसात अंतिम प्रभाग रचना जाहीर केली जाईल। प्रभागांमधील आरक्षण सोडत होणार आहे। 20 ते 25 डिसेंबरला मतदान होण्याची शक्यता आहे। जानेवारी 2026 मध्ये नवे महापौर पदावर बसतील। तर दुसरीकडे यावरून रोहित पवारांनी सरकारवर निशाणा साधलाय। सत्ताधाऱ्यांनी अनेक वाद निर्माण केले, त्यामुळे या घाईत निवडणुका घेतल्या तर आपल्याला फायदा होईल असा सत्ताधाऱ्यांचा मानस असल्याची टीका रोहित पवारांनी केली आहे। इतके वाद आता त्यांनी निर्माण केलेले आहेत, त्यांना असं वाटतं की लवकरात लवकर इलेक्शन घेतलं तर या वातावरणामधून तिथून आपण निघू आणि आपली सत्ता ही या महानगरपालिका मुंबईमध्ये येऊ शकते। पण ते विसरून गेले। आत्ताच पाऊस झालाय, रस्त्यावरचे लोक सुद्धा पाण्यात अडकले होते आणि मोनोरेलने हवेतून जाणारे लोक सुद्धा तिथं अडकले होते। त्यामुळे या सरकार आणि या प्रशासनाच्या आणि या सरकार म्हणजे या प्रशासनाच्या माध्यमातून हे जे सरकार काम करते त्याच्या विरोधात लोक आहेत। त्यामुळे विश्वास आहे भाजप सोडून इतर लोकांची कोणाचीही तिथं सत्ता नक्कीच येऊ शकते। महापालिकांच्या निवडणुकीत उतरून नगरसेवक होण्यासाठी अनेक इच्छुकांनी मोर्चे बांधणी केली आहे। आता डिसेंबर मधील राज्यातील मनपा निवडणुका होणार हे जवळपास निश्चित झालंय। त्यामुळे इच्छुकांना पायाला भिंगरी लावून निवडणुकीची तयारी करावी लागणार आहे। तर दुसरीकडे नव्या वर्षात राज्यातील 29 महापालिकांना नवे महापौर मिळणार आहेत। ज्ञानेश सावंत, झी 24 तास, मुंबई।